गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। विदर्भातला आमचा खिरापतीचा प्रकार। चला किचन मध्ये जाऊया। चला किचन मध्ये सगळी तयारी आहे, बाप्पा पण आपल्या सोबत आहे। तर ही तयारी मी 4 तास आधी सुरू केली आणि त्यासाठी चण्याची डाळ जी आहे ती एक साधारण 3.5-4 तास भिजवून ठेवली आहे। बाकी बघा काय काय लागतं। शेंगदाणे त्याला बनवायचं, मोहरी फुटल्यावर हिरवी मिरची, खोबऱ्याचे तुकडे, लाल मिरची, कढीपत्ता, त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आपल्याला, हळद, तिखट, शेंगदाणे भिजवलेले आणि भिजवलेली चण्याची डाळ। मी नेहमी पारंपरिक पद्धतीची म्हणजे तांबा पितळ वापरतो, कारण ह्याला एक नाद असतो। आता बनवताना सुद्धा बघा ते भांडं आपल्याशी बोलत असतं। तर प्रसादाचा जेव्हा एखादा प्रकार असतो तर शक्यतो पारंपरिक भांडी वापरावी। ही छान परतून झालेली डाळ आपण यामध्ये आता पाणी घालू। चवीनुसार मीठ। आणि यात पाणी किती घालायचं हा एक प्रश्न असतो। तर नेहमी आपण वरण शिजवतो तेवढं पाणी नाही, 1 वाटी डाळ असेल तर 1 वाटी पाणी, कारण ही डाळ अशी दिसली पाहिजे। याला झाकून ठेवू आपण। या प्रसादाची अजून एक खासियत आहे, आणि प्रसाद म्हणजे ही जी खिरापत आहे ही शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी बनवतात आणि मोठ्या प्रमाणात बनवतात म्हणजे, आणि प्रत्येक घरात हा वाटला जातो। आणि गंमत कशी असते की जेव्हा आपण मिरवणुकीतून थकून भागून येतो त्यावेळी हा प्रसाद आणि त्याच्याबरोबर काकडी असं हे भरपूर पोटभर असतं। चला बाप्पाला नैवेद्य दाखवूयात। तर आज बाप्पांनी प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचा प्रसाद ग्रहण करा। आणि गणपती बाप्पा मोरया।